नमस्कार, विजेताज रेसिपीजमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण आमच्या आगरी पद्धतीचा मसाला बनवतो। तर त्यासाठी आपण असे मिरच्या घेतलेल्या आहेत। मिरच्या उन्हात सुकत लावलेल्या आहेत आणि या मिरच्या काश्मीरी मिरची घेतलेली आहे, शंकेश्वरी, आणि त्यानंतर तिखटासाठी मी तेजा मिरची आपण इथे काश्मीरी मिरची आणि बेडगी मिरची घेतलेली आहे त्यासोबतच कलरसाठी आणि लाडसर पाण्यासाठी। तर आता या मी उन्हात सुकत लावलेल्या आहे। आता या मी मोडून घेणार आहे। तर या मोडून कशा घ्यायच्या, साफ कशा करायच्या ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। मिरची आहे ना, त्याचा देठ आहे ना, तो आपल्याला अर्धा कट करायचा असा। तुम्ही पूर्ण काढलात तरी काहीच हरकत नाही, पण अर्धा असा ठेवायचा आणि त्याच्यानंतर ना असे 3-4 तुकडे करायचे। आता ही चांगली सुकलेली आहे मिरची उन्हात, त्याच्यामुळे ह्याचे पटापट तुकडे होतात। हे पहा, मिरच्या ना आणल्या की चांगल्या उन्हात सुकवायच्या। हे पहा, हे असे तुकडे करून घ्यायचे आपल्याला। आता मी या सर्व अशा तुकडे करून घेणार आहे। एवढ्या मिरच्या मोडेपर्यंत ना आपल्या हात ना झोंबतात, त्याच्यामुळे ना मी आता कैची घेते आणि कैचीने अशा कट करते। कैचीने पण कट करायला सोप्या असतात। आता मी इथे हे सगळे मसाले घेतलेले आहेत, खडे मसाले। आता मी हे सर्व उन्हामध्ये सुकत लावून घेणार आहे। तर मी इथे लवंग घेतलेले आहेत 80 ग्रॅम, त्याच्यानंतर खसखस घेतलेली आहे 20 ग्रॅम, ही मसाला वेलची 40 ग्रॅम घेतलेली आहे, त्याच्यानंतर मायपत्री, ही मायपत्री म्हणतात तर ही 40 ग्रॅम घेतलेली आहे। त्याच्यानंतर इथे स्टार फ्रूट घेतलेला आहे, हे 80 ग्रॅम घेतलेला आहे। त्याच्यानंतर हा त्रिफळा, त्याला त्रिफळा म्हणतात, तो 80 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर शहाजिरं, हे 80 ग्रॅम आहे। दगड फूल आहे, हे 40 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर हिंगाचे खडे ते 60 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर हे इथे नागकेशर आहे, हे 40 ग्रॅम। त्याच्यानंतर हे काळं मिरी, हे 80 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर तमालपत्र, ते 50 ग्रॅम आहे। त्याच्यानंतर ही दालचिनी, ही बघा ही मोठी मोठी आहे, ती 150 ग्रॅम आहे। त्याच्यात आपल्याला छोटे छोटे तुकडे करायचे आहेत। त्याच्यानंतर हे पहा, ही हळकुंड, ही 400 ग्रॅम आहे, हे मी तोडून घेतलेली आहे। त्याच्यानंतर ही राई घ्यायची आपल्याला, ही 800 ग्रॅम घ्यायची। हे मी धणे घेतलेले आहेत, 1 किलो धणे घेतलेले आहेत। त्याच्यानंतर आपल्या मसाल्याला वास चांगला येण्यासाठी ही मी जायपत्री घेतलेली आहे, ती मी इथे 20 ग्रॅम घेतलेली आहे। त्याच्यानंतर हिरवी वेलची, ती मी 10 ग्रॅम घेतलेली आहे। मी त्या बडीशेप घेतलेली आहे 20 ग्रॅम। त्याच्यानंतर हे पाहे मी जायफळ घेतलेले आहेत 2। आता हे सर्व ना मी उन्हामध्ये सुकत लावून घेणार आहे। मी हे सर्व निवडून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर मग आपण गरम करून घेणार आहोत। आज माझ्या मिरच्या सर्व मोडून झालेल्या आहेत आणि त्यासोबत मी आता हे खडे मसाले सर्व उन्हामध्ये गरम करण्यासाठी ठेवलेले आहेत। तर आता आपण मिरच्या भाजायला घेणार आहोत। तर आता आपण भाजायला सुरुवात करणार आहोत। त्यासाठी आता आपण सर्व खडे मसाले आहेत ना, ते मी आता एकत्र करून घेणार आहे। आता त्या खडे मसाल्यामध्ये आपण लवंगा, मोठी वेलची, त्याच्यानंतर काळी मिरी, त्रिफळा, नागकेशर, त्याच्यानंतर शहाजिरं, त्याच्यानंतर बडीशेप आपली आणि आपलं साधं जिरं, त्याच्यासोबत दालचिनी, हे आपले जाड वस्तू असतात ना, त्या सर्व एकत्र करून घेणार आहोत। त्याच्यानंतर स्टार फूल या आणि हळकुंड। आता या वस्तू कशा जाड आहेत, त्याच्यामुळे ना भाजायला वेळ लागतो आणि करपत नाही लगेच भाजताना। त्याच्यामुळे आता हे सर्व मी एकत्र केलेलं आहे आणि आता आपण हे थोडं थोडं भाजून घेणार आहोत। त्याआधी आपण
तर ही आपल्याला आधी राई भाजून घ्यायची आणि राई ना भाजायला जास्त वेळ लागतो. ही राई ना चांगली तडतडे परत आपल्या या राईचा कॉफी कलर येईपर्यंत आपल्याला चांगली भाजून घ्यायची आहे. आणि राई कसं आहे, काही ठिकाणी गिरणीमध्ये दळून देतात आणि काही ठिकाणी दळून नाही देत. तर आमच्याकडे ना गिरणीमध्ये नाही दळून देत, तर आम्हाला ना अशी घरून न्यायला लागते दळून. तर ही आपली राई ना चांगली कॉफी कलर येईपर्यंत आपल्याला अशी भाजून घ्यायची आहे. आता ही थंड झाली ना की मग आपण ही मिक्सरला लावणार आहोत. तर आता ह्या मिरच्या मोडून आणलेल्या आहेत, तर ते ह्या मिरच्या आणि त्यांचं बी हे आपल्याला ना वेगवेगळं करायचं असतं. कारण मिरच्या आणि बी हे असं एकत्र नाही भाजत आम्ही. आणि मिरच्या भाजायचं कारण पण काय, हल्ली मिरच्या दुकानातून आपण आणतो त्या साधारण ओलसर असतात, पूर्ण अशा सुकलेल्या नसतात. आणि आपण उन्हामध्ये सुकत तर लावतोच, पण त्यासोबत मिरच्या ना 1-2-3 मिनिट ना तव्यामध्ये आम्ही गरम करतो. काही ठिकाणी मिरच्या गरम नाही करत, डायरेक्ट उन्हात सुकत लावल्यानंतर गिरणीत नेतात. पण आमच्याकडे आम्ही उन्हात तर सुकत लावतोच, पण त्यासोबत ना साधारण अशा भाजतो पण. आता हे आपण आता हे खडे मसाले एकत्र केलेले आहेत ना ते भाजून घेतोय. हे पण आपल्याला चांगले भाजून घ्यायचे आहे. आता मी हे 2 भाग केलेले आहेत, अर्धे अर्धे मी भाजून घेते. हे आमच्याकडे ना असं सराव आहे, त्यामध्ये आम्ही असं हे खडे मसाले भाजून घेतो. आता हे खडे मसाले ना साधारण आपले भाजत आले ना की मग त्यामध्ये आपल्याला ते दुसरे खडे मसाले टाकायचे. आता दुसरे खडे मसाले म्हणजे कुठले, तर आपले मायपत्री, जायपत्री, त्याच्यानंतर दगडफूल, ह्या कशा भाजताना लगेच करपू शकतात, त्याच्यामुळे ना ते आपल्याला शेवटी भाजायचं आहे. हा खडा मसाला भाजत आला ना की मग आपल्याला त्या वस्तू टाकायच्या आहेत. तर आपला हा मसाला भाजत आलेला आहे. त्यामध्ये आपण जायपत्री, मायपत्री, दगडफूल टाकलेला आहे आणि 1-2 मिनिट चांगलं परतवायचं आहे की आपला हा मसाला भाजून झालेला आहे. की मग आपण 2 पार्ट केलेले, तो आता दुसरा भाग आपण गरम असंच भाजून घेणार आहोत. आपला भाजून झाला आहे, आता तसाच आपण दुसरा भाजून घेणार आहोत. आणि त्यामध्ये आपल्याला आता तमालपत्र टाकायचं आहे. आता हे मसाले भाजण्यासाठी आमच्या या शेजारच्या काकी आहेत, त्या मला मदत करतात. त्या मिरच्या वगैरे मला भाजून देतात, कारण एकटी नाही एवढं सगळं भाजू शकत, त्याच्यामुळे मी त्यांना बोलवलेलं आहे. आता आपला हा खडा मसाला झाला आहे. आता आपण मिरच्या भाजून घेणार आहोत. तर मिरच्या भाजून घेताना ना मिरच्या आणि धणे असं एकत्र भाजायचं आहे, कारण मिरच्या जास्त भाजायच्या नसतात. 3-4 मिनिट फक्त आपल्याला परतवायच्या असतात. कारण मिरच्या आपण उन्हात सुकत लावल्या ना तरी पण काही ओलसर असतात, मिरच्या दमट असतात, त्याच्यामुळे ना मिरच्या थोड्याशा आपल्याला भाजून घ्यायच्या असतात. तर आपल्या या मिरच्या झालेल्या आहेत भाजून. आता तशाच आपण दुसऱ्या मिरच्या भाजून घेणार आहोत. थोडेसे धणे आणि थोड्याशा मिरच्या अशा आपण भाजून घेणार आहोत. एक 4-5 मिनिट किंवा 3-4 मिनिट फक्त परतवायचे, वर खाली करायचे. आता आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत. आता आपण बी वेगळं काढून घेतलेलं, मिरच्या आणि बी. तर आता ते बी भाजून घ्यायचं. आता बी भाजताना पण आपल्याला धणे आणि बी असं एकत्र भाजून घ्यायचं आहे. आणि बी शेवटी का भाजायचं, तर बी भाजताना ना आपल्या नाकातोंडात जातं आणि मग जास्त त्रास होतो आपल्याला खोकला विकळायचा. त्याच्यामुळे ना सर्वात शेवटी आपण बी भाजायचं आणि बी आपल्याला चांगलं भाजून घ्यायचं आहे. मिरची भाजतो ना त्याच्यापेक्षा जास्त बी भाजायचं आहे आपल्याला. तर आपलं बी पण भाजून झालं, आपली राई पण इथे मस्त थंड झालेली आहे. आता ही चांगली मी मिक्सरला एकदम बारीक अशी दळून घेणार आहे. आणि राई घेताना पण ना आपल्याला जास्त नाही घ्यायची मिक्सरमध्ये, भांड्यात थोडी थोडी घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित अशी बारीक वाटून येते. आता तुम्हाला मी दाखवते, एकदम बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची आहे. ही पहा, अशी एकदम बारीक अशी आपल्याला वाटून घ्यायची. आता आपलं सर्व तयारी अशी झालेली आहे. आपल्या मिरच्या भाजून झालेल्या आहेत, राई पण भाजून झालेली आहे. आता ही राई आहे ना, ही अशी पिशवी तिकडे गिरणीत घेऊन जातो आणि मग मसाला दळून झाला
की मग तेच लोक आम्हाला मिक्स करून देतात. ह्या पहा आपल्या मिरच्या गोणीमध्ये ओतून झालेल्या आहेत. आता आम्ही या मिरच्या गिरणीत घेऊन जाणार आहोत आणि मसाला तयार करून घेऊन येऊ. या गरम आहे त्याच्यामुळे थोडा वेळ अशा उघड्या ठेवलेल्या आहेत. हा पहा आमचा मसाला आत्ताच आलेला आहे आणि त्याच्यामुळे ना मसाला थोडा गरम आहे. आत्ताच गिरणीतून आणलेला आहे त्याच्यामुळे ना हा डब्याचं झाकण मी साधारण असं उघडच ठेवणार आहे, कारण मसाला गरम आहे आणि गरम गरम असताना डब्याचं झाकण लावलात ना तर मग तो ओलसर होईल, मसाला पाणी सुटू शकतं. त्याच्यामुळे ना आपल्याला या मसाल्याच्या डब्याचं झाकण ना साधारण असं वरचेवर ठेवायचं आहे. एक थोडा वेळ ठेवायचा आहे, जास्त वेळ पण नाही ठेवायचा, थोडासा थंड होईपर्यंत. किंवा तुम्ही हा मसाला ना एका परातीमध्ये ओतून थोडा वेळ ठेवलात ना तरी काहीच हरकत नाही. हा पहा आपला मसाला इथे मस्त आगरी पद्धतीचा झणझणीत असा तयार झालेला आहे. तुम्ही बघू शकता या मसाल्याला कलर किती मस्त आलेला आहे. हा मसाला ना वर्षभर मस्त टिकतो. आणि हा मसाला काय करायचा माहिती, एका प्लास्टिकच्या 1-1 किलोच्या पिशव्या घ्यायच्या आणि त्यामध्ये हा मसाला भरून ठेवायचा आणि आपल्याला जसं लागेल तसं 1-1 पिशवी घ्यायची. म्हणजे हा मसाला चांगला राहतो, अजिबात कलर वगैरे अजिबात जात नाही, हवा पण नाही लागत, वर्षभर मस्त टिकतो हा मसाला. तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि आमच्या आगरी पद्धतीचा मसाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा.